दुसऱ्या षटकाची अगदी स्वप्नवत सुरुवात पायस अल्मेडा करून देतोय. आपल्या संघाला पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. पहिला गडी गारत होतोय शुभमच्या रूपाने आणि शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज लतेश साळगावकर स्ट्रायकरांच्या दिशेने. दीपक भोजने आपल्यासाठी पारितोषिक आहे सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटला, मालवण टेनिस क्रिकेटला ज्यांनी एक विशेष नाव प्राप्त करून दिलंय ते दीपक भोजने. बऱ्याच कालावधीनंतर ह्या मोठ्या स्पर्धेत मैदानावर दीपक भोजने जो पहिला झेल आपण घेणार आहात, या पहिल्या झेलासाठी अमोल हुनारी यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. अमोल हुनारी यांच्याकडून दीपक भोजने आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आपल्या पहिल्या झेलासाठी. दरम्यान पायस अल्मेडा अतिशय सुंदर सुरुवात गोलंदाजीची करतोय. पहिल्या षटकात सुरेश जोशी थोडेसे महागडे एक धावचीची संधी गमावली आणि त्यानंतर एक षटकार अमितच्या बॅटमधून आणि दुसऱ्या षटकाची मात्र अगदी स्वप्नावत सुरुवात पायस अल्मेडाकडून. सुंदर चेंडू पायस अल्मेडाचा. पायस अल्मेडाच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडं. अतिशय सुंदर ॲक्शन, हाय आर्म ॲक्शन ज्याला म्हटली जाते आणि चेंडू रिलीज करण्याचा पॉइंट थेट डोक्याच्या उंचीवरून आणि त्यामुळेच फलंदाजाला मोकळीक देण्याची संधी किंवा इच्छा नसते पायस अल्मेडाला. आखूट टप्प्याचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. बाबा परब चेंडूच्या मागे, सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. फक्त एक धाव एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडासा बदल होतोय आणि धावसंख्या होती ती 18 धावा. पायस अल्मेडा ज्याला आपण पाहिलं होतं देवगड आनंदवाडी स्पर्धेत 2016 मध्ये अतिशय देखणी गोलंदाजी पायस अल्मेडाने मालवण संघातर्फे केली होती. सायकरांच्या दिशेने लतेश साळगावकर. लतेश साळगावकर गेल्याच आठवड्यात हरमलच्या स्पर्धेत ज्यांनी तुफानी फलंदाजी केली, त्यापूर्वी आरोंदेच्या मैदानावर अतिशय देखण्य क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी केली असा गुणवान खेळाडू लतेश साळगावकर स्ट्रायकरांच्या दिशेने. छत्रपती चषकात वेंगुर्ला कॅम्प मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी करणारा हा छोट्या चणीचा आक्रमक फलंदाज आणि ज्याच्या देहयष्टीवरून ज्याच्या फलंदाजीचा कधीच अंदाज बांधता येत नाही असा एक आक्रमक फलंदाज लतेश साळगावकर स्ट्रायकरांच्या दिशेने. 18 धावा. मोठा फटका मारण्याचा इरादा, बॅटची बाहेरील कड घेतोय, चेंडू विकेट किपरच्या हातात येऊन विसावतोय आणि पायस अल्मेडा आपल्या संघाला डबल ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या पहिल्या षटकात. नवीन फलंदाज मैदानात जातोय लतेशची जागा घेण्यासाठी पप्पन साळगावकर. आणखी एक वलयांकित नाव सध्या आरोंदा संघासाठी ज्याने विशेष कामगिरी केली, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो आणि संघाचं कर्णधारपद असो, अशा प्रत्येक आघाड्यावर अतिशय सुंदर कामगिरी करणारा पप्पन साळगावकर. ज्या पप्पनने नुकत्याच आरोंद्याच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात आपल्या संघासाठी विशेष कामगिरी केली होती. साळगावच्या मैदानावर जय भंडारी चषकात स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान ज्याने मिळवला होता असा पप्पन साळगावकर नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने. दुसऱ्या बाजूने पायस अल्मेडाच्या सुंदर षटकाची झाली सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली ती 18 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल, वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन सौरभ कांबळी बॉलिंग मार्कवर. रिलायन्स आरोंदा संघाचा विचार करता 10 ते 15 वर्षापूर्वी रिलायन्स आरोंदा संघाने कणकवलीच्या मैदानावर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या स्पर्धेत आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात रिलायन्स आरोंदा या संघाचा एक विशेष दबदबा तयार झाला. पुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने, मोठा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. सचिन 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 अमित एका बाजूने अतिशय सुंदर फलंदाजीचा प्रात्यक्षिक, आक्रमण हाच बचावाचा एक
उत्तम मार्ग जणू हेच मैदानावर सिद्ध करताना दिसतोय तो अमित. चौकाराने अमितनं खातं खोललं, त्यानंतर एक स्लॉक शॉट मिड ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार पुन्हा एकदा मिड ऑन सीमारेषेच्या दिशेने. संघाची धावसंख्या 22 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात या खराब चेंडूने सौरभ कांबळी करतोय. फुलटॉस चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका. डीप फाईन लेग क्षेत्ररक्षक उभा दिसतो. एक धाव अगदी सहज पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त एकाच धावेवर समाधान. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 23 धावा. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेले दोन्ही फलंदाज आपल्या एकाच षटकातच सुरुंग लावला पायस अल्मेडाने. अतिशय सुंदर कामगिरी करणारा एक गुणवान गोलंदाज मालवण टेनिस क्रिकेटचा आणि लेदर क्रिकेटचा पायस चार्ट मिड ऑफ वर क्षेत्ररक्षण करतोय. स्टिअर करतोय थर्ड मॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅन बाबा परब येऊन फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत फक्त एक धाव. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या सहयोगाने आपण पाहतोय ते सन्माननीय बाबा परब शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने थर्ड मॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण करताना. मोठा फटका, चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मिड विकेट क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल टिपतोय. शेवटच्या क्षणी या चेंडूवर आपली नजर खिळून ठेवतोय आणि एक हाती झेल. तिसरा गडी गारद होतोय आणि एक सेट बॅट्समन अमित बाद होतोय तिसऱ्या गड्याच्या रूपात. खेळताना रंगबाई होळीचा अतिशय सुंदर गीत डीजे कडून ऐकायला मिळत आहे. आणि आज होळीचा रंग आपण सगळे खेळलो, रंगपंचमी खेळलो आणि त्यानंतर आजची सायंकाळ क्रिकेटच्या रंगात न्हावून निघते. लाख लाख धन्यवाद बाबा परब आपल्याला, कारण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लेदर क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा बाबा परब मित्रमंडळाच्या आपण पाहिल्या आणि समाजकारणात सुद्धा बाबा परब यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील विविध समाज उपयोगी उपक्रमात बाबा परब यांचा सक्रिय सहभाग असतो. रक्तदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे आरोग्यविषयक कार्यक्रम असतील, गरजवंतांना मदत असेल, अशा विविध कार्यक्रमात बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं एक मोलाचा वाटा असतो. आणि त्याच मित्रमंडळाची ही स्पर्धा आपण पाहतोय. बाबा परब मित्रमंडळ आयोजित, मालवण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित एक देखणी टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा. पप्पन साळगावकरचा मोठा फटका मारण्याचा इरादा. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने स्विंग होतोय. उरलेलं काम विकेट किपर पूर्ण करता येतं आणि चेंडू राहतोय मेडन. 24 या धावसंख्येवर स्थिरावलेली धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा, त्यानंतर मात्र धावसंख्येला लगाम. अतिशय सुंदर चेंडू. पप्पन साळगावकर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू फलंदाजापासून थोडासा लांब राहतोय. पुन्हा एकदा यष्टिरक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूने षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 या धावसंख्येवर. प्रदीप श्याम आपल्याला विनंती राहील, पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रदीप देऊलकर, श्याम वाघकर आपण समालोचन करत राहावं. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकात 3 षटकांचा खेळ समाप्त. 24 धावा. विचार करता एक गुणवान खेळाडूंचा संघ. ज्या स्पर्धेबद्दल मगाशी आपण बोललो, 10 ते 15 किमान 15 वर्षापूर्वी कणकवलीच्या मैदानावर ज्यांनी चषक उंचावला, या स्पर्धेत आपण राजू मालडीकर यांना बघितलं असेल. त्या संघातून खेळणारा जॉनी फर्नांडिस असेल, कृष्णा पाटकर असेल, किरण परब, आशिष शिरोडकर असे गुणवान खेळाडू आरोंदा गावाने संपूर्ण जिल्ह्याला दिलेत. आणि ज्या नावाचं आताच आपण कौतुक ऐकलं होतं, स्वतः मालक बाबा परब बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन. टेनिस क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट असेल, अशा प्रत्येक मैदानावर अगदी समरसून जे खेळताना दिसतात ते बाबा परब गोलंदाजीसाठी तयार. संपूर्ण स्पर्धा भरवण्यात एक मोठा आणि मोलाचा वाटा ज्यांचा आहे.
बाबाजी परब आपल्या पहिल्या विकेटसाठी मंदार केणी साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. स्वीपचा फटका मिड विकेटच्या दिशेने. बाबा परब जो पहिला विकेट आपण घेणार आहात त्यासाठी मंदारजी केणी यांच्याकडून आपल्यासाठी रोख 500 रुपयांचं पारितोषिक समालोचन कक्षात जमा सुद्धा होतंय. प्रतीक्षा आहे आपण कोणाचा बळी घेताय. धावसंख्या 25. पप्पन साळगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सौरभ कांबळीच्या हातात येऊन चेंडू निसटतोय जमिनीच्या दिशेने. आणि सौरभ कांबळे आपण खूप मोठं नुकसान करताय बाबा परब यांचं, कारण विकेट घेतला तर 1000 रुपयांचं बक्षीस होतं बाबा परब यांच्यासाठी. तब्बल 1500 रुपयांचं नुकसान सौरभ कांबळे आपण करताय. आणि पप्पन साळगावकर सारख्या फलंदाजाला जीवदान देणं हे किती महाग ठरू शकतं येणारा काळच नक्की आपल्याला सांगेल. धावसंख्या 25. चौथ्या षटकाची सुरुवात बाबा परब यांचा 2. झेल सुटला त्यानंतर 2 धावा. चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी. कॅमेरामॅनच्या दिशेने मारलेला लांब लचक षटकार. आणि आधीच म्हटलं होतं पप्पनचा झेल सोडणं किती महागडं ठरू शकतं हे पप्पन मैदानावर सिद्ध करतोय. साळगावकर एक गुणवान खेळाडू. षटकारानिशी धावसंख्या 34 धावसंख्येवर. आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. पुलचा फटका. 1 धाव तर अगदी सहज मिळेल. एकाच धावेवर समाधान. आणि एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडासा बदल. धावसंख्या होते ती 35 धावा. मित्रांनो, पप्पन साळगावकर ज्या खेळाडूने गेल्याच आठवड्यात आरोंद्याचं मैदान गाजवलं, त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात साळगावचं जय भंडारी चषक ज्याने गाजवला, असा खेळाडू जीवदानानंतर षटकार खेचतोय. अतिशय खराब चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. सोर चेंडूचा अवंतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 36. नवीन फलंदाज काका नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने. अतिशय गुणवान खेळाडू. आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा इरादा. बॅटची आतील कट घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करतोय. पायस अल्मेडा स्क्रीनवर येतोय. फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत काका नाईक आपल्या खात्याची सुरुवात करतोय. या षटकात बाबा परब आपल्यासाठी तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक होतं. आपल्या विकेटसाठी झेल उडाला होता तो सुद्धा पप्पन साळगावकर सारख्या एका नामवंत आणि कसलेल्या खेळाडूचा. सौरभ कांबळीकडून झालेली थोडीशी चूक आणि त्यानंतर लगावलेला एक सुंदर षटकार. या षटकाराचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण टेनिस क्रिकेटवर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खूप दुर्मिळ म्हटला जातो. लेदर क्रिकेटवर आपण कायम पाहतो. अशा फटक्यावर सुंदर षटकार पप्पन साळगावकरने वसूल केला. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या स्थिरावते ती 37 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पायस अल्मेडा अजून एक गुणवान खेळाडू. ज्या पायस अल्मेडाने टेनिस क्रिकेट गाजवलं, मालवण प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझन मध्ये अतिशय सुंदर दमदार गोलंदाजी केली, असा पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 5वं षटक घेऊन पहिल्या षटकात तर अतिशय सुंदर कामगिरी, डबल ब्रेक थ्रू आपल्या संघाला ज्याने मिळवून दिला तो पप्पन पहिलाचे चेंडू काका नाईक सारख्या कसलेल्या आणि दर्जेदार फलंदाजासाठी. काका नाईक हे नाव सुद्धा टेनिस क्रिकेटवर खूप आदराने घेतलं जातं. खास करून मालवण वेंगुर्ला तालुक्यातील आणि गोवा राज्यातील कित्येक स्पर्धेत ज्याने आपल्या चतुरस्त्र फलंदाजीच्या जोरावर आरोंदा संघाला अनेक ठिकाणी विजयश्री संपादन करून दिली, असा एक गुणवान खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने. काका नाईक आपल्या वैयक्तिक 1 आणि सांघिक 37 या धावसंख्येवर. पायस अल्मेडाच्या षटकाची सुरुवात. मोठा फटका, स्लॉक शॉट, मिड विकेट सीमारेषा पार षटकारासाठी. अतिशय देखणा षटकार. लीला या षटकार कसा खेचावा याचा सुंदर प्रात्यक्षिक काका नाईक कडून. नाईक षटकार मारतोय. एक मजबूत आणि मनगटी फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर.
पुन्हा एकदा हुकचा फटका, यावेळी मात्र चेंडू मैदानात विसावतो. एक धाव अगदी सहज मिळेल. दुसऱ्या धावेचा इरादा, हा ना करता बघता बघता दुसरी धाव अगदी सहज पूर्ण. काका नाईकच्या बॅटमधून बाहेर पडलेला सुंदर षटकार, त्यानंतर हुकचा फटका 2 धावा देऊन जातोय. या दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 45 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने पायस अल्मेडाची वाटचाल. मोठा फटका मारण्याचा काकाचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा इरादा, धावचीची संधी, एक धाव अगदी सहज पूर्ण होते आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 46 धावा. तिसरा चेंडू समाप्त होतोय. 22च्या स्वरूपात एक धाव, पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात असलेली ही एक धाव. एकूण धावसंख्या 46, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पप्पन साळगावकरचा मोठा फटका मारण्याचा इरादा, बॅटची आतील कट घेऊन चेंडू बाबा परबना चकवतो. चेंडू दुसऱ्या धावेचा इरादा, दोन्ही फलंदाजांचा सफल होतोय आणि बघता बघता अगदी सहज दुहेरी धावेसाठी आपापलं पॉपिंग क्रीज सहज गाठताना दिसतात ते काका नाईक आणि पप्पन साळगावकर. या जोडीबद्दल बोलावं तेवढं थोडं. अतिशय गुणवान खेळाडूंची जोडी. मैदानावर आक्रमक मात्र मैदानाच्या बाहेर अगदी शांत असणाऱ्या ह्या दोन मित्रांची जोडी मैदानावर अतिशय सुरेख कामगिरी करताना. उजव्या यष्टीच्या बाहेर सुंदर फटका, कव्हर्सच्या दिशेने सीमारेषा पार, चेंडू चौकारासाठी. अशीच म्हटलं होतं, पप्पन साळगावकर सारख्या खेळाडूचा झेल सोडणं किती महागडं ठरू शकतं हे येणारा काळ सांगेल. कारण ज्या खेळाडूने गेल्या काही महिन्यात टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय, वेंगुर्ला तालुक्यातील, सावंतवाडी तालुक्यातील, कुडा तालुक्यातील, त्याचप्रमाणे गोवा राज्यातील कित्येक सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर आरोंदा संघाला विजयश्री संपादन करून दिलाय. असा एक गुणवान खेळाडू ज्याला जीवदान दिलं सौरभ कांबळीने. आणि त्यानंतर चौकार षटकारांची आतषबाजी. या चौकारांची धावसंख्या होते ती 52. या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात पायस अल्मेडा या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मिड ऑनच्या दिशेने सीमा रेषा पार षटकारासाठी. लांबचा षटकार पप्पन साळगावकरच्या बॅटमधून. आगमनही होतंय. बाबा परब मित्र मंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. ओर टू कॉमेंट्री. प्रदीप, आजच्या दिवसात राज्यभरातील अनेक नामवंत खेळाडू आणि संपूर्ण देशभरातील खेळाडू आज दिसतील. कारण महाराष्ट्राबरोबरच गोवा, थेट उत्तर प्रदेश मधले सुद्धा, दिल्लीचे सुद्धा काही खेळाडू आज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रदीप, याचं सर्व श्रेय अर्थातच बाबा परब यांना जात आहे. अतिशय देखणी स्पर्धा. आणि प्रदीप, तुझ्यासारख्या माझ्यासारख्या नवख्या समालोचकांना ज्यांनी पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी या मैदानावर संधी दिली, आणि बाबा परब तुमचे खूप खूप आभार आहेत. तुमच्यामुळेच काही समालोचक सिंधुदुर्गला कळाले, यामध्ये मी तर खूप आभार मानतोय बाबा परब आपले. बादल, खऱ्या अर्थाने निलेश केळुसकर याला दिलेली ही आदरांजली आहे. कारण तो आज आपल्यात नाहीत, पण निलेशच्या नावाखाली ही एवढी मोठी स्पर्धा बाबा परब आयोजित करतोय. अगदी बरोबर आहे प्रदीप. निलेश केळुसकर उर्फ ढोमशाच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेली ही स्पर्धा. आणि वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे महत्वाचं शेवटचं षटक घेऊन, 6वं षटक घेऊन सौरभ कांबळी बॉलिंग मार्कवर. ज्या सौरभ कांबळीने एक साधं सोपं जीवदान दिलं पप्पन साळगावकरला आणि त्यानंतर पप्पनच्या नावाचं वादळ या मैदानावर खोंगावलं, तो सौरभ बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या हाताकडून काका नाईकसाठी. काका नाईकच्या बॅटमधून बाहेर पडलेला एक सुंदर षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा स्वीपचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पायस अल्मेडा चेंडूच्या खाली आणि पायस अल्मेडा हा सुरेख झेल टिपतोय. चौथा फलंदाज गारद होतोय, चौथा धक्का बसतोय. सांघिक 58 या धावसंख्येवर रिलायन्स आरोंदा संघाला. बाबा परब मित्रमंडळाची ही स्पर्धा, आणि खास करून बाबा परब आपले मनपूर्वक आभार आहेत. ही स्पर्धा आपण आपल्या मित्राच्या स्मरणार्थ भरवताय. निलेश केळुसकर उर्फ ढोमशाच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेली ही देखणी डे नाईट स्पर्धा.
नवीन फलंदाज ज्याने टेनिस क्रिकेटवर सध्या विशेष राज्य केलंय असा गुणवान खेळाडू नितेश गडेकर मैदानात. हेलो 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 हेलो. मिडॉनच्या दिशेने मोठा फटका पप्पन साळगावकरचा. बघता बघता दुहेरी धाव सुद्धा पूर्ण होते. सौरभ कांबळे आता मात्र धारदार गोलंदाजी करतोय. 3 चेंडूत फक्त 1 धाव सौरभने खर्च, 2 धावा फक्त सौरभने खर्च केल्या. या दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 60 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक पप्पनसाठी. मोठा फटका मारण्याचा पप्पनचा इरादा. यावेळी पुन्हा एकदा सौरभ कांबळे बीट करतोय. सौरभच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण पप्पन सारख्या कसलेल्या फलंदाजाला यापूर्वीच्या षटकात सुद्धा त्याने वारंवार निर्धाव चेंडू टाकले होते आणि या षटकात सुद्धा आतापर्यंत 4 पैकी 2-3 चेंडू निर्धाव टाकतोय तो सौरभ. पुढे सरसावतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी सुद्धा सौरभ गमावतोय. दुसरं पंचांचा इशारा अजून येणं बाकी आहे. अर्थात इशारा येत नाही याचाच अर्थ धाव पूर्ण होते आणि पप्पनला दुसरं जीवदान, योगायोगाने दुसरं जीवदान सुद्धा सौरभ देताना दिसतोय तो धावचीच्या स्वरूपात. इनिंगची होते सांगता. 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि या 6 षटकात रिलायन्स आरोंदा संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी मालवण स्पोर्ट्स संघासमोर. 6 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि या 6 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 61. 62 धावांचं आव्हान, 62 धावांचा पाठलाग करणं बाकी मालवण स्पोर्ट्स संघाला. बाबा परब मित्रमंडळाची ही स्पर्धा अतिशय देखणी स्पर्धा निलेश केळुसकरच्या स्मरणार्थ आणि पहिल्या 6 षटकांचा आपण धावतो समालोचन आणि खेळ पाहिला. आणि जाऊया पुन्हा एकदा प्रदीप देऊलकर यांच्या भाषे. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्व उपस्थित तमाम क्रीडा रसिक खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. रंगमंचबी आणि होळीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि यानंतरचा सामना होतोय तो जय हनुमान कुसरवे वर्सेस मंगलमूर्ती स्कुबा ड्रायव्हिंग देवली मालवण. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपली प्लेइंग 11 लिस्ट सादर करायची आहे. जय हनुमान कुसरवे संघाची प्लेइंग 11 लिस्ट येते. निलेश वेंगुर्लेकर, तुषार सकपाळ, गौरव हिरलेकर, सूरज माडगूत, कौस्तुभ मसूरकर, नितीन जबडे, शेखर प्रभू, दर्पण आचरेकर, विकास कदम, आबा जळवी, विनय धुरी आणि 12वा खेळाडू तुषार दामापूरकर. मंगलमूर्ती स्कुबा ड्रायव्हिंग कर्णधार कृपया लवकरात लवकर या. आपली प्लेइंग 11 लिस्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये सादर करा. या स्पर्धेतील दुसरा सामना रंगतोय तो मंगलमूर्ती स्कुबा ड्रायव्हिंग वर्सेस मंगलमूर्ती स्कुबा ड्रायव्हिंग देवली मालवण वर्सेस जय हनुमान कुसरवे कट्टा संघ. या 2 संघादरम्यान सामना रंगताना दिसतोय. आणि मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग संघाचं या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती आगमन होत आहे. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होता आपलं खूप खूप मनापासून स्वागत.
आयोजित या स्पर्धेमध्ये आम्हाला म्हणजे पंच समालोचक आणि गुणलेखक यांना तारिकभाई सय्यद एक महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अग्रगण्य असलेलं टी शर्टमधील एक मानांकित दुकान आणि तारिकभाई सय्यद यांच्यानी या सर्वांना टी शर्ट देऊन या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, पुरस्कृत केलं. या सर्वांना त्या तारिकभाई सय्यदचं खूप खूप मालवणवासियांच्या वतीने आणि समालोचकांच्या वतीने खूप खूप मनापासून स्वागत आणि आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. बागवान सोलापूर वरना या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून उपलब्ध होत आहेत. बागवान आपलंही या स्पर्धेसाठी खूप खूप मनापासून स्वागत. कारण आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, काश्मीर, कर्नाटक या राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि यानंतरचा सामना होतोय तो मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग वर्सेस जय हनुमान कुसरवे या दोन संघ दरम्यान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मैदानावरती उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मी कॉमेंटेटर इर्शाद बागवान मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मी समालोचनासाठी येतोय. ते बाबा परब आणि मांजरेकर सरांच्या माध्यमातून सन्माननीय बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना जिंकण्यासाठी मालवण स्पोर्ट 6 षटकामध्ये 62 धावांचं लक्ष्य. प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स अरुंद संघाने 6 षटकामध्ये 61 धावा केल्या आणि 62 धावांचं लक्ष्य. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलेला. पहिल्या चेंडूवरती खातं उघडतोय धर्मेश. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाज सीताराम. पहिल्या चेंडूवरती एका धावेने खातं उघडतोय. याच्या अगोदर आपण 6 षटके ज्यांचं बहारदार समालोचन ऐकलं असं आमचे मित्र समालोचक की ज्यांनी क्रिकेटचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्ण क्रिकेटचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास आपल्या सर्वांसमोर जिवंत केला ते आमचे सहकारी कॉमेंटेटर, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आता मात्र स्ट्राईकवर येतो जोएल. डाव्या हाताचा फलंदाज. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाज सीताराम. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष्य. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासामधील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. तब्बल 2,25,000 रुपये क्रमांक प्रथम पारितोषिक. या षटकातील पुढचा चेंडू. सुरेख असा चेंडू. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर असणारा खाली राहिलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल होतो. चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. कोणतीही धाव नाही. अतिशय भव्य आणि दिव्य असं या स्पर्धेचं नियोजन. या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र फुलटॉस म्हणून खेळलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे. पावा 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. यावेळी मात्र कडक कडकडीत असा प्रहार आणि जोएलच्या बॅटमधून निघालेला पहिला. विजयासाठीच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अप्रतिम आणि कडक कडकडीत असा प्रहार. जोएलच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम असा चौकार. सन्माननीय बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. यानंतरचा सामना होतोय मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग आणि जय हनुमान कुसरवे. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की नाणेफेकीसाठी या. मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग आणि जय हनुमान कुसरवे आणि ही नाणेफेक प्लेबॉईज मालवणचे एक माजी खेळाडू सिद्धार्थ जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा कडक कडकडीत प्रहार. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पाहूया
यावेळी मात्र पुन्हा एकदा कडक कडकडीत प्रहार चौकार. मैदानावरती बहारदार फलंदाजीचं प्रदर्शन करतो जोएल. गोलंदाज सीताराम वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 62 धावांचं लक्ष्य. प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स संघाने 61 धावा केल्या आणि 62 धावांचं लक्ष्य. या षटकातील पुढचा चेंडू यावेळी उत्तुंग फटका मारण्याचा विचार. बॅटची हलकीशी कड घेतो चेंडू. कोणतीही धाव नाही. एक उत्तम अशी सुरुवात. ज्यावेळी रिलायन्सचा संघ फलंदाजी करत होता तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो सीताराम. प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह. यावेळी पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षक पावा चेंडू जातो सीमारेषेकडे. थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप. सुरेख अशा फलंदाजीचं प्रदर्शन. एका षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. डॉन ऑफ कुसरवे संजय निकम मंदार केनी आणि अमोल हुनारी आपली वाट बघतायत. डॉन ऑफ कुसरवे सन्मान्य श्री संजय निकम. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज पपन साळगावकर. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश. दुसरं षटक मैदानावरती टाकलं जातंय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू स्वेर चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. पहिल्या षटकामध्ये 2 कडकडीत चौकार लावले जोएल. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी सुरेख असा स्ट्रोक. तितकंच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या 13. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जातो एक आक्रमक फलंदाज, एक स्फोटक फलंदाज, एक डायनामाइट बॅट्समन ज्यानं पाठीमागच्या षटकामध्ये 2 चौकार लगावले. जोएल सामना करतोय गोलंदाज पपन साळगावकर. यावेळी मात्र हॉप ऑलीचा चेंडू सुरेख असा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज असफल होतोय. अगदी लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू हवेत पाहूया आणि हा पहिला धक्का बसतोय. झेलबाद होतोय जोएल. एक मोठा धक्का. या पुढील सामन्याची नाणेफेक होते. डीजे थांबायचंय. सन्मानित श्री सिद्धार्थ जाधव मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग संघाचे कर्णधार आणि जयनुमान कुसरवे संघ या 2 संघादरम्यान नाणेफेक होत आहे. या पुढील सामना होतोय निर्धारित 6 षटकांचा सामना होईल. दोन्ही संघांसाठी बाबा परब मित्रमंडळाकडनं हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक जयनुमान कुसरवे संघ जिंकतोय आणि खूप खूप शुभेच्छा जयनुमान कुसरवे संघ आणि मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग. ओर टू कॉमेंट बॉक्स. सुरेख अशा गोलंदाजीचं प्रदर्शन. एक अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत या सामन्यामध्ये. नाबाद 25 धावा केल्या फलंदाजीमध्ये आणि आपल्या संघाला पहिले यश मिळवून देतोय गोलंदाज पपन साळगावकर. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश.
यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा स्वेट चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. यावेळी उत्तुंग फटका मारण्याचा विचार. चेंडू शरीरावरती आदळतोय, बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. धावांसाठी संघर्ष होतोय मैदानावरती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार याचं श्रेय जातंय बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2019. यावेळी मात्र कडक कडकडीत प्रहार. चेंडू हवेत पावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव घेतली. नितेशने नकार दिला आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा या षटकामध्ये पहिल्यांदाच सामना करतोय डाव्या हाताचा फलंदाज नितेश. नितेश आणि धर्मेश ही जोडी मैदानावरती. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात संघर्ष. यावेळी बॅटची हलकीशी कड घेऊन चेंडू जातो सीमारेषेकडे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा निश्चितपणे पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17. आता मात्र समीकरण बदलतंय. 24 चेंडू 45 धावा. 24 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ. पंचवीस या वैयक्तिक धावसंख्येचं नाबाद योगदान दिलं आपल्या संघासाठी पप्पन साळगावकर. अगदी एक सोपा झेल सौरभ कांबळेच्या हातून सुटला आणि त्याचा फायदा उचलला. पावया मैदानावरती जोडी नितेश आणि धर्मेश. 24 चेंडू 45 धावा. प्रेक्षकांचा अभूतपूर्व उत्साह. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासामध्ये सर्वात मोठ्या बक्षिसाची पहिलीच स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2,25,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000. दरम्यान मैदानावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक. गोलंदाज सीताराम. पुन्हा स्ट्राईकवर धर्मेश. वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक. गोलंदाजीसाठी सज्ज सीताराम. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश. 24 चेंडू 45 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. सुरेख असा चेंडू. चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितपणे 2 धावा पूर्ण. अतिशय सुंदर रनिंग म्हणावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश. धर्मेश नावावरून आठवतंय धर्मेश पटेल, मध्य प्रदेश संघाचा रणजी खेळाडू, ज्यानं मी मागच्या आठवड्यामध्ये नांदेडमध्ये कॉमेंट्री करत होतो. 36 धावांमध्ये 123 धावांचा पाऊस पडला होता. 36 चेंडूमध्ये 123 धावा. धर्मेश पटेल. यावेळी मात्र मैदानावरती दुसरा धर्मेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करामत करतोय धर्मेश. गोलंदाज सीताराम. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू. पावया चेंडू काही काळ हवेत. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. निश्चितपणे पुन्हा एकदा 2 धावा. अशाच प्रकारची आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय बाबा परब मित्र मंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन.
पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, सुरेख असं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 22. पुन्हा स्ट्राईकवर येतोय डाव्या हाताचा फलंदाज नितेश, सामना करतोय, गोलंदाजी करतोय सीताराम. 6 षटकांचा हा सामना. प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स संघाने 6 षटकामध्ये 61 धावा केल्या आणि 62 धावांचे लक्ष. तिसरं षटक मैदानावरती टाकलं जातंय. यावेळी मात्र कडक असा प्रहार, अप्रतिम असा षटकार. अप्रतिम अशा फलंदाजीचं प्रदर्शन, कडक कडकडीत असा षटकार. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू हवेत, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 29. काहीशा आक्रमक फलंदाजीची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा स्ट्राईकवर जातोय धर्मेश. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 1 बाद 30. 18 चेंडू 32 धावा. तर तिसरा सामना होईल आजच्या दिवसातील, तो या सामन्यातील विजेता संघ वर्सेस नेस्ले गोवा या संघादरम्यान तिसरा सामना होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम सुरू. 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेतील आजचा हा पहिला सामना मालवण स्पोर्ट वर्सेस रिलायन्स. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय पपन साळगावकर. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू, पुन्हा एकदा स्वेर चेंडू, अवांतर धाव, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 31. म्हणजे जिंकण्यासाठीचा अर्धा प्रवास संघाने पूर्ण केला. 3 षटकामध्ये 31 धावा झालेल्या आहेत. 3 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता. मैदानावरती सामना. या षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, सुरेख असं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. काहीशी आक्रमक फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मागच्या षटकामध्ये एक अप्रतिम असा षटकार मारला होता, सुरेख आणि अचूक असा टायमिंग शॉट आणि कडक कडकडीत असा षटकार वसूल केला होता नितेशने. पाहूया पुन्हा एकदा तितक्याच ताकदीचा गोलंदाज. आतापर्यंत या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरीकडे वाटचाल करतोय गोलंदाज पपन साळगावकर. पुन्हा एकदा कडक कडकडीत प्रहार. यावेळी पाहूया चेंडू हवेत, झेल सुटतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु 2 धावा निश्चितपणे पूर्ण. एक जीवनदान मिळतंय. अशाच प्रकारचं एक जीवनदान दिलं होतं आणि 25 धावांची नाबाद खेळी केली होती पपन साळगावकरने. ते जीवनदान दिलं होतं सौरभ कांबळी.
अगदी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतो छोटा कॅच और लोटा मॅच. यावेळी मात्र कडक कडकडीत प्रहार, अप्रतिम असा षटकार, सुरेख असा षटकार. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा चेंडू, सुरेख असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती. प्रसिद्ध समालोचक अमोल जमदाडे यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळी मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपतोय आणि एक मोठा धक्का बसतोय. एक आक्रमक, एक डायनामाइट, एक स्फोटक फलंदाज. धाव संख्या होती ती 42. चौथं षटक मैदानावरती टाकलं जातंय. नवीन फलंदाज पुन्हा एकदा सुरेख अशा फलंदाजीचं प्रदर्शन करतोय धर्मेश. आतापर्यंत मैदानावरती एकेरी धावावरती भर धर्मेशचा. धावसंख्या वाढते, धावसंख्या 43. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 43. 12 चेंडू 19 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर काही प्रमाणात कमी केलेला फलंदाज, परंतु बाद होऊन पॅव्हिलियन मध्ये 19 धावांची खेळी नितेश, ज्याच्यामध्ये 2 अप्रतिम असे षटकार. क्रिकेटचा थरार वाढतोय. 12 चेंडू 19 धावा. कोण होणार पहिल्या विजयाचा मानकरी? बाबा परब मित्र मंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2019. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासामधील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. स्ट्राईकचा फलंदाज धर्मेश. 12 चेंडू 19 धावा. बॅटची हलकीशी कड उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू, परंतु यष्टी रक्षकाला चकवून चेंडू जातोय. 1 धाव. 11 चेंडू 18 धावा. स्ट्राईकचा फलंदाज गुणेश. गोलंदाज शरद.
पवया एक धाव घेतली, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेत. 10 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. आता मात्र कमतरता जाणवते. नितेशची ज्याने 2 अप्रतिम असे षटकार लगावले होते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर धर्मेश, गोलंदाज शरद. पुन्हा एकदा एकच धाव. 9 चेंडू 16 धावा. जितकं गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. या स्लॉग षटकामध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये केवळ 3 धावा. मैदानावरती क्रिकेटचा थरार वाढतोय. अत्यंत भव्य आणि दिव्य असं नियोजन या स्पर्धेचं. या स्पर्धेचे आयोजक, संयोजक आणि मार्गदर्शक सन्माननीय बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन. या षटकार. आता मात्र 8 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचे चकवून चेंडू जातोय, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल. पवया पंचांचा इशारा, लेग बाईज. सात चेंडू 9 धावा. एक धाव घेतली, सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा यावेळी पूर्ण. आता मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार अवस्थेत हा सामना. 6 चेंडू 7 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये क्रिकेटचा थरार अनुभवतोय आपण या मैदानावरती. तब्बल 2,25,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. 6 चेंडू 7 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. या संपूर्ण स्पर्धेतील सामन्यांचा आपण युट्यूब वरती लाईव्ह आनंद घेऊ शकता. तब्बल 185 देशामध्ये टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. 6 चेंडू 7 धावा. स्ट्राईकचा फलंदाज गुणेश. पहिल्या चेंडूवरती कडक कडकडीत प्रहार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण. पवया चौकार. चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार. आणि मार्गदर्शक बाबा परब यांच्या चेहऱ्यावरती आनंद. कारण आता 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावांची आवश्यकता. बाईचा इशारा. 4 चेंडू 2 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये अप्रतिमाशी कामगिरी करतोय मालवण स्पोर्ट.
पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो धर्मेश. टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड वरती टोपीवाला फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक वरती. धर्मेश आणि पुन्हा एकदा एक धक्का बसतोय. पुन्हा सामना झोकतोय. पुन्हा सामन्यामधील रंगत वाढते. कोणतीही गरज नसताना धर्मेशने केली चूक, परंतु पहिल्याच चेंडूवरती कडक कडकडीत असा चौकार वसूल केला होता. धर्मेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. एकेरी दुहेरी 15 धावांचं योगदान दिलं धर्मेशने आपल्या संघासाठी. तीन चेंडू 2 धावा. बॅटिंग लाईनअपवर जर आपण नजर टाकली धर्मेश, नितेश, गुणेश, सुरेश यांची रास नक्कीच मेष असली पाहिजे. जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह. सन्माननीय बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा. अनेक राज्यामध्ये आपली प्रतिभा, आपलं कौशल्य दाखवलेले अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून मालवणकरांना पाहायला मिळणार. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. 3 चेंडू 2 धावा. बॅट टू द बॉलर खेळलेला चेंडू पाहूया. धावबादचा अपील होतंय, परंतु चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागलेला नाही. असं या एका धावेने 2 चेंडू 1 धाव. पहिल्या चेंडूवरच्या चौकारानं जवळपास हा सामना, परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ. 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू पाहूया कोण होतो या स्पर्धेतील पहिल्या विजयाचा मानकरी. मालवण स्पोर्ट का रिलायन्स. 2 चेंडू 1 धाव. पाहूया सुरेख असा चेंडू. प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना. 1 चेंडू 1 धाव. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 1 चेंडू 1 धाव. अत्यंत रंगतदार असा सामना, सलामीचा सामना. बाबा परब यांच्या बाबतीत बोलायचं झालं असं बोलावं लागेल. ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकलं. खरंच एका चेंडूमध्ये 1 धाव. प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना, अत्यंत रंगतदार सामना. याच्यानंतर जो सामना होणार त्या संघाचे खेळाडू सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना. 1 चेंडू 1 धाव. यावेळी मात्र फुलटा चेंडू आणि हा सामना जिंकतोय शेवटच्या चेंडूवरती मालवण स्पोर्ट.
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने